3.2 द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 हार्टवर्ड शब्दार्थ 9th स्टँडर्ड इंग्लिशचा हा जो लेसन आहे 2 पार्टमध्ये विभागला आणि पहिल्या पार्टवरील शब्दार्थ इथे तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे तुम्हाला धडा जास्त चांगला समजावा, तुमची व्होकॅब्युलरी जास्त वाढावी. आपण इथे त्या शब्दांचे समानार्थी इंग्लिशमधले शब्द त्याचा उच्चार आणि अर्थ दिलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून आहे. समजा तुम्हाला एखाद्या विषयाचा टॉपिक असं वाटत असेल की याचे हार्ड वर्ड्स हवे तर मला कमेंट करू शकता. स्टॉर्म म्हणजे वादळ, कॉमर्स म्हणजे व्यापार ट्रेड, ॲग्रिकल्चर म्हणजे फार्मिंग शेती, फर्टाईल म्हणजे प्रोडक्टिव्ह सुपीक, मेडोज म्हणजे ग्रासलँड्स यालाच गवताळ प्रदेश म्हणतात. फोर्ट्रेस म्हणजे स्ट्रॉंग होल्ड किल्ला. ट्रोजन्स पीपल ऑफ ट्रॉयचे लोक. सीज म्हणजे एनसर्कलमेंट म्हणजे वेढा. रिव्हेंज म्हणजे रिटेलायशन, रिव्हेंजचा अर्थ प्रतिशोध. परस्युएडेड म्हणजेच कन्व्हिन्स्ड समजावून सांगितले. हिरोज वॉरियर्स नायक. शिप्स म्हणजेच वेसल्स म्हणजे जहाजे. स्ट्रीम्स रिव्हर्स नद्या. एनिमी अपोनंट शत्रू. डिक्लेअर्ड अनाउन्स्ड घोषित केले. ग्रेन म्हणजे धान्य, सिरियल्स त्याला म्हणतात. व्हॅलीज म्हणजेच लोलँड्स खोरं. प्रोटेक्टेड सिक्युअर्ड संरक्षित. डिफेंडेड गार्डेड म्हणजे संरक्षण केले. वॉल्स बॅरियर्स म्हणजे भिंती. कॅटल्स याचा अर्थ गायी. इलोप्ड म्हणजे रॅन अवे पळून गेले. डिक्लेअर्ड म्हणजे घोषित केले. सेल्ड म्हणजे ट्रॅव्हल्ड बाय शिप जहाजाने प्रवास केला. डेली एव्हरी डे म्हणजे दररोज. टेंट म्हणजेच कॅम्प किंवा तंबू. अटॅक्ड म्हणजे असॉल्टेड हल्ला केला. सेफ सिक्युअर सुरक्षित. स्ट्रॉंगचा अर्थ आहे स्टडी पण आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. एनसर्कल्ड म्हणजे सराउंडेड म्हणजे वेढलेले. एक्सपोज म्हणजेच रिव्हील्ड उघड. डिफेन्सलेस म्हणजे असंरक्षित. हिरोज वॉरियर्स नायक. बॅटल फाईट लढाई. डिफेन्स म्हणजेच प्रोटेक्शन संरक्षण. पॉइझन्ड म्हणजे टॉक्झिक विषारी. ॲरो याचा अर्थ आहे प्रोजेक्टाईल म्हणजे बाण. वुंडेड म्हणजे जखमी म्हणजेच इंजर्ड. टायर्ड म्हणजे एक्झॉस्टेड थकलेला. लॉंगिंग याचा अर्थ इयर्निंग आकांक्षा. बॅरन म्हणजे अनप्रोडक्टिव्ह अवसाड. ऑफेंडेड म्हणजे इन्सल्टेड दुःखी. कॉवर्डली म्हणजे टिमिड भ्याड. पीस म्हणजे हार्मनी शांती. सरेंडर म्हणजे यील्ड शरणागती. रिटेल म्हणजे नरेट अगेन पुन्हा सांगणे. फॅक्ट्स म्हणजे ट्रूथ्स तथ्य. एस्केप म्हणजे फ्ली पळून जाणे. स्ट्रॉंग म्हणजे पॉवरफुल मजबूत. ईगर म्हणजे कीन किंवा उत्सुक. सो धन्यवाद विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.